देवाचा देव माझे घरी आईला हो। नमस्कार मित्रांनो, मी आकाश तांसर परत एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती सफर विथ आकाशवरती। तर आमच्याकडे थोडीशी तयारी चालू आहे डेकोरेशनसाठी आणि आता जास्त जरा भरभर गोंधळ चालू आहे कारण डेकोरेशनसुद्धा चालू आहे आणि बाकीच्यासुद्धा तयारी चालू आहे। कारण गणपती बाप्पा मी रात्री आणत असल्यामुळे थोडीशी जरा घाई गडबड आहे कारण आत्ता 12 वाजायला आले आणि थोडा वेळच बाकी आहे। त्याच्यामुळे ताई आले, ताईचा मुलगा आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत। तर आता आमच्याकडे घाई गडबड चालू आहे। मी जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो ना। आता आम्ही जाऊन थोड्या वेळाने बाप्पा आणायला आमच्याकडे थोडीशी तुम्हाला दाखवतो। इकडे बघा थोडंसं असं घाई गडबड डेकोरेशनचं काम चालू आहे। तर आता मी थोड्या वेळाने जाईन आणि मग तुम्हाला दाखवेल। ओके, तर बघूया आपण गणपतीची तयारी आणि बाप्पाचं आगमन। तर तुम्हाला मी आता डेकोरेशन दाखवतो। तर एकदा डेकोरेशन तर फायनल झालेलं आहे सगळं, तर फक्त जायचं बाप्पाला आणायला। टाइमपास चालू आहे। करतोय गणपती बाप्पा गणपती देवाचा देव माझे घरी आईला हो। गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। आता खाली ठेवणार ते पैसा उगाच ठेव भाई भाई बादनावडी पैसा साईड पप्पा मागे हात लावा। रतेश थांब चलिए बॉडी सीधे गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा। तर मित्रांनो, आता आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। फक्त आता थोडीशी पूजा राहिलेली बाप्पाची आगमनाची असते ती आता झाल्याच्या नंतर बाप्पाचं सगळं काही कम्प्लीट होईल। आता सध्या सुद्धा बघतोय की जे आपण कौंडाळं बोलतो ती बांधायचं काम चालू आहे। बाकीचं सगळं काम झालेलं आहे आणि फायनल डेकोरेशन सुद्धा कम्प्लीट होऊन बाप्पाचं आगमन झालं आहे। तर आता सध्या फक्त कौंडाळं बांधायचं काम चालू आहे। यायला बाप्पाची मूर्ती आम्ही घरातच रेडी केलेली जी आता तुमच्या समोर आली।
तर काही आमची तयारी झाली आहे आणि बाप्पाची सकाळी पूजा झाली त्याच्यामुळे आम्ही उठलो नव्हतो, पण आता सकाळी तयार झाले आहे, पूजा पण झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता 10 दिवस आरती किंवा सगळं जे होईल त्याचं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बाप्पाची पूजासुद्धा झाली आहे, डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालं आहे. मित्रांनो, आपल्या रामनगरच्या मोऱ्याची छोटी मूर्ती जी आपण नवसाची बोलतो ती मूर्ती आलेली आहे कदाचित आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो तिकडे वाजत गाजत 3 वाजता की आता मंडपात बसेल. त्याच्यानंतर तिचं पूजा अर्चना तिची स्थापना होईल. त्याच्यानंतर आता बघायला आपण ती बाप्पाची मूर्ती.
मित्रांनो आपल्या रामनगरचा मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळ त्याचा पूजेच्या मूर्तीची आपण बोलतो ती प्रतिष्ठापना आता होईल, पूजा चालू होईल. त्याच्यानंतर मग आपण पूजा वगैरे चालू होईल. आणि आता जशा प्रकारे तुम्हाला दाखवलं मी बाप्पाची मूर्ती वाजत आणली आता, तर मी तुम्हाला दाखवलं आमच्या मंडळाचं म्हणजे सार्वजनिक गणेशचं मंडळ त्या बाप्पाची जी विराजमान झालेली मूर्ती आणि त्यांचं आगमन दाखवलं आज. आणि आमच्या घरातली सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती होती जिचं प्रतिष्ठापना केली. त्याच्यानंतर मग पूजा झाली आणि सगळ्या गोष्टी नीट पारंपरिक पद्धतीने केल्या आम्ही. तर आता आम्ही चाललो आहे मालाडला नटराज मार्केटला, जिकडे मला घरातल्या पूजेसाठी आणि प्रसादासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि प्रसाद घ्यायचा आहे थोडाफार. आणि तिकडनं मला ढोलक घ्यायचा आहे, तबला टाईप तबला आणि सगळे काही इथे घ्यायचे. तर आम्ही चाललो आहे नटराज मार्केटला. आता मी इकडनं मित्रांसोबत चाललो आहे ना. आता आम्ही राम मंदिरला चाललो आहे, राम मंदिरवरनं मालाड आणि मालाडला उतरून कदाचित वेस्टला ते मार्केट आहे. तर आम्ही तिकडनं गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. तिकडे लायटिंग आणि ढोलक गणपती बाप्पाच्या आरतीची सामानं जी असतील वाद्यवृंद असेल किंवा अन्य प्रकारची ते भरपूर स्वस्तात भेटतं. ते तुम्हाला मार्केट दाखवतो. इकडनं आपण जाऊया मालाडला, तिकडे गेलो तर पण भेटूया. तर आता आम्ही चाललो इकडनं मालाडला. माझ्याबरोबर रुपये आहे, ते रतेश आहे. तर आम्ही लोक चाललो तर इकडनं मालाडला. मग तिकडनं गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ते मार्केट दाखवतो. मग मार्केटमध्ये तुम्हाला ढोलक लाईटी किंवा आणि तोरणं वगैरे हवी असतील तर ती खूप स्वस्तात भेटतात. मालाडला एक मार्केट आहे जिकडे आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं सुद्धा सामान घेतलं. तिकडे आता जातोय, तर तिकडे गेलं ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलो आहे राम मंदिरला. राम मंदिरवरून आपल्याला जायचं आहे मालाडला. इकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला आपण उतरल्यावरती दाखवतो. तिकडे मच्छी मार्केट लागतं. त्या मच्छी मार्केटचा आय थिंक त्या साईडला जे मच्छी मार्केट साईडला, तर तिकडे गेल्यावरती बघूया आपल्याला काही शॉपिंग करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे गेल्याच्यानंतर मग भरपूर सारी कामं पण आहेत, प्रसाद घ्यायचं आहे काय असेल ते. तर आता आपल्याकडे चालू आहे मालाडला. आता मालाडला गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आता ट्रेनमध्ये आहे, इकडे गेल्याच्यानंतर मालाड. तर मित्रांनो आता आपण मालाडला पोचलेलो आहे. मालाडला इकडनं गेल्याच्यानंतर कुठे जायचं ना, इकडनं रूट दाखवतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला तिकडे गेलं तर ढोलक ढोलकी किंवा बाकी जे लायटिंग्स वगैरे जे शॉप्स असतील ते सुद्धा दाखवतो. पण आता आपण जाऊया मालाडला. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तो मिठाईवाला आहे. आपण जो मिठाईवाला असतो त्या साईडला आपल्याला यायचं आहे. इकडनं गेल्याच्यानंतर पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवतो. आता मी पूर्ण मार्केटात भरला आहे. आज बाप्पाचं आगमन सुद्धा झालं आहे आणि त्याच्यात तुम्हाला सदरे असतील किंवा मग कुर्ता किंवा ऑल टाईप्स लहान मुलांपासून अगदी सगळ्या गोष्टींपर्यंत तुम्हाला 150-200 पासून इकडे मार्केट चालू होतं. मिठाईवाल्याच्या इकडनं आपण स्टेशनच्या बाहेरून आलो की सगळं गल्ल्या लागतात. त्या गल्ल्यांमध्ये गेलं की तुम्हाला इकडे कपड्याची दुकानं, भाज्यांची दुकानं, ज्वेलरी असतील किंवा अन्य प्रकारचे जे तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं मार्केट आहे इकडे. आता इकडनं आपण त्या गल्लीतनं आतमध्ये आलो. इकडे बघू शकता हार असतील किंवा मग अन्य ज्वेलरी वगैरे सगळे असतील, फ्रूट्स वगैरे जे पण असेल ते इकडनं आता तुम्हाला दाखवतो. आपण इकडनं चाललो आतमध्ये. रतेश पुढे चाललाय. रतेश आम्हाला रूट दाखवतोय कसं जायचं काय जायचं वगैरे. इकडनं त्याचे फोटोग्राफर आहे, व्हिडिओग्राफर. आणि शेवटी त्याने आम्हाला घुमवून कुठेतरी असं लेडीज पार्कमध्ये आणलेलं. तर आम्ही इकडनं चाललो. आता इकडे गेल्याच्या नंतर इकडे चल क्या हुआ. इकडनं चाललं. लहान मुलांचे सुद्धा ड्रेस तुम्ही बघू शकता. इकडनं लहान मुलांचे ड्रेस असतील किंवा मग तुमच्या लेडीजसाठी ड्रेस असतील किंवा बायकोसाठी काही घ्यायचं असेल तरी पण इकडे सगळ्या साड्या वगैरे सगळं अवेलेबल आहे. अगदी पर्सपासून अगदी साड्या बघू शकता. इकडनं A to Z साड्या तुम्हाला. तर मित्रांनो एवढा मोठा मार्केट आहे. रतेशने आम्हाला एवढा फिरवलाय त्या ढोलकच्या नादात की आता बघू शकता फक्त इकडे लेडीजची दुकानच दिसत आहेत तुम्हाला. आणि आम्ही एवढे सगळे फिरून वैतागलोय की इकडे सगळे लेडीज आणि लेडीजच आहेत. आणि आता शेवटी आम्हाला मच्छी मार्केट भेटलाय. इकडे बघतोय आम्ही लोक. हा फक्त गरगर फिरवतोय आणि आम्ही गरगर फिरायची कामं करतोय. कुठे जायचं माहिती नाही. पण इकडे बघा आता मला बाप्पाचं दर्शन होतंय. मालाड मार्केटमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला एक बाप्पा बघायला भेटलाय. मोठी मूर्ती आहे, सार्वजनिक आहे. बाप्पाची मूर्ती बघा.
मित्रांनो आपण आलो त्रिमूर्ती म्युझिकल्स, तर त्यांच्याकडनं आम्ही ढोलक घेतला. ढोलक बघू शकता एकदम क्लासिक आहे, कलरसुद्धा क्लासिक आहे. मी रुपये आणि रतीशने आम्हाला शेवटी फिरून कुठल्या तरी दुकानात आणलं, पण तिकडनं आणलो आणि आता आम्ही हे बघितलं म्युझिकल्सवरती, त्रिमूर्ती म्युझिकल्स, त्यांच्याकडनं आम्ही ढोलक घेतला. सर्वात बेस्ट प्राईस भेटली आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली तो बुक केला. त्यानंतर आता बघा आपण घरी गेल्यावरती आरतीला तर बघूयाच. तर मित्रांनो आपण फायनली ढोलक घेतला, आपल्याला जसा हवा होता तसा घेतला. त्याच्यानंतर मग आता इकडनं मी परत रिटर्न चाललो आहे. तर रतीशला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आता इकडनं गेल्याच्या नंतर बघू आता आपण. आम्ही इकडनं बाहेर चाललो आहे. इकडनं गेल्याच्या नंतर परत स्टेशनला जाऊन परत घरी यायचं आहे. तर आता इकडनं परत आम्ही स्टेशनला झालो. स्टेशनला गेल्याच्या नंतर आता परत इकडनं काही गोष्टी घ्यायच्या आहेत. जसं प्रसादाच्या गोष्टी असतील ना, तर मग त्या प्रसादाच्या गोष्टी घ्यायच्या. त्या प्रसादाच्या गोष्टी घेऊन असल्याच्या नंतर आम्ही तिकडनं घरी जाऊ. आणि आता इकडनं माझ्या टवाळ्या मित्रांना आणि भावाला भूक लागले, त्यामुळे काहीतरी खायला पाहिजे. म्हणजे मला लुटायला झाले ती लोक, पण ठीक आहे आता बघूया, आम्ही काहीतरी खायला बघतो चांगलं कुठेतरी इकडनं. तर मित्रांनो आम्ही चालत त्यांना आम्हाला परत एक बाप्पा भेटला मध्ये. तर तिकडचं आम्ही तुम्हाला दर्शन घडवतो बाप्पाचं. इकडनं गेल्यानंतर आता बघू शकता इथे मोठा सारा बाप्पाचा मंडप बांधलाय. इकडनं गेल्यानंतर आपण बघूया बाप्पाची मूर्ती मी तुम्हाला दाखवतो. आणि झालं असं की थोडासा लेट झाला आहे आम्हाला निघायला सुद्धा, तरी पण आम्ही तुम्हाला दर्शन करवतो. इकडनं जाऊया आतमध्ये आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. तर इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. तुम्हाला ओ माय गॉड, मोठीच्या मोठी बाप्पाची मूर्ती आहे. महाराज आरामात भात बनवा. तर आता तुम्हाला बाप्पाचं दर्शन सुद्धा झालं. 2 बाप्पांचे दर्शन दाखवले. आम्ही शॉपिंगला सुद्धा आलेलो, त्या निमित्ताने का होईना पण आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायला भेटलं. आणि इकडनं गेल्याच्या नंतर आता मी तुम्हाला ढोलक आपण जो घेतला त्याच्यावरती घरी जाऊन एकदा ट्रायल करूया. त्याच्यानंतर मग पुढे जाऊन आपल्याला परत बाप्पाची आरतीने संध्याकाळी थोडंसं काही गोष्टी घ्यायच्यात. आता बघूया इकडनं गेल्याच्या नंतर किती त्यांनी किती काय वगैरे आता आपण करूया. आणि माझ्याकडे आपण ट्राय करूया. भरपूर सारं घट्ट आहे, एवढं घट्ट पण बरेच मित्रांनो एकदा येऊन बघा. तुमची लस्सी खाऊन एक नंबर. मला स्टेशनच्या बाहेरच आहे, मोठ्याच्या मोठ्या तुम्हाला कळेल. बघा तर हे MM आहे. हे MM आहे. MM म्हणजे फेमस स्नॅक्स, म्हणजे व्हिडिओ स्नॅक्स म्हणजे जे पण तुम्ही काय खाऊ शकता, मावा वगैरे मिठाई आहे. त्याच्या समोर जर ते जागो इंडिया म्हणून आहे, तिथे तुम्हाला सदरे, कुर्ते, लेंगा वगैरे सर्वच प्रकारचे कपडे तुम्हाला स्वस्तात मिळून जातात. तर मित्रांनो तेवढं चालून त्यांनी शेवटी आम्हाला भरपूर चालवलं. आता आम्ही इकडे रिटर्न चालू आहे. माझ्या रुपया पण वैतागलाय आणि आपण पूर्ण जातो आम्ही. परत आपण परत राम मंदिरला आलं. राम मंदिरवरून आता आपण चालू घरी. इकडे गेल्यानंतर आपल्याला जे ढोलक घेतलं त्याचा ट्रायल मारायचा. फुल आज मचाव पार्टी साले ह्यांची फालतूगिरी बघा. माझे खांदे दुखले म्हणून माझ्यावरती एवढे भाव असे मित्र भेटायला पण आहेत ना, काय बोलू तुम्हाला. एक भाऊ आणि एक मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर आता आम्ही इकडे चाललो आहे फुल. इकडनं आम्हाला जायचं रिक्षाने, कारण आम्ही खरंच वैतागलोय. मित्रांनो आता आपण घरी आलोय. तर घरी गेल्यावरती बाबूचं एक्साइटमेंट जे असेल ते बघूया. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण घरी गेल्यावरती आता बघूया. तोपर्यंत आपण परत एकदा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.